उल्हासनगर येथील श्रीरामनगर शाखा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली ताब्यात। ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना शाखा जास्त प्रमाणात स्थापन झालेल्या आहेत। या सर्व शिवसेना शाखा ह्या शिवसेनेच्या ताब्यात असल्या पाहिजे या उद्देशाने श्रीरामनगर येथील शाखेवर शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ताबा घेतला आहे। यावेळी अरुण अशान, गोपाल लांडगे, राजेंद्र चौधरी, निवृत्ती पाटील, शेखर यादव सह सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे महाराज की जय। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। ओके। हिंदुत्व सम्राट सरसेनापती जय हो। महाराज की जय। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। ओके। हिंदुत्व सम्राट सरसेनापती जय हो। थोड़ा सा मागे जा, मागे जा। दिसतं का? दिसतं साहेब इकडे पण बघा। नगर शाखेमध्ये चा ताबा शिंदे गटाने घेतलाय। नक्की काय विषय होता आणि सविस्तर सांगा। शिवसेना शाखा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शाखा उल्हासनगर शहरामध्ये आहे। ही शाखा बाळासाहेबांच्या तेव्हापासून सुरू आहे। बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सर्व एकत्र आलेले आहेत आणि शिंदे साहेब त्याप्रमाणे आदेश देतात, त्याप्रमाणे वागतात, त्याप्रमाणे काम करतात। त्याप्रमाणे आज ह्या शाखेमध्ये शिवसेनाच्या ताब्यात राहील। जी शिवसेनेची होती ती शिवसेनेकडे राहील आणि निश्चितपणे जे काही दावा करत होते परंतु त्यांचं अजिबात इकडे लक्ष नव्हतं। त्यांना शाखांची काही किंमत नाही। ही बघा धूळ, अशी धूळ साचलेली होती, परंतु येथे स्वच्छता होऊन निश्चितपणे या शाखेच्या माध्यमातून लोकसेवेचं काम होईल। बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे काम होईल, शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे काम होईल। आजच्या प्रसंगी अरुण आशान, राजेंद्रजी चौधरी, किरण सोनवणे, जग्यासी, त्याचप्रमाणे या शाखेचे फाउंडर म्हणायला हरकत नाही, शाखा प्रमुख निवृत्ती पाटील आणि शेखर LB पाटील, शेखर यादव असे सर्वच येथे उपस्थित आहेत। राजू कडू अनेक लोक आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या शाखेचा जो दिमाग होता, जे वर्चस्व होतं ते याच्या पुढे सातत्याने सुरू राहील। या निश्चितपणे यांचा सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे। स्थानिक उभाटाचे जे नेते होते धनंजय पुढारे त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला, त्याच्यानंतर ही शाखा तुम्ही ताब्यात घेतली? त्याच्यानंतर ताब्यात घेतली असं काही नाही। ही शिवसेनेची शाखा होती, शिवसेनेचीच राहणार आणि शिवसेनेचा त्याच्यावरती हक्क राहणार आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी खरी शिवसेना आहे, त्याच्यामुळे ती शिवसेनेचकडे राहणार।